ऑब्जेक्ट ड्रॉइंगसाठी आपल्याला आधी 1 सेंटीमीटर बॉर्डर ड्रॉ करायची असते. नंतर आपल्याला ऑब्जेक्टचं पेपर प्लेसिंग करायची आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला मेन ऑब्जेक्ट जे असते त्याची पेपर प्लेसिंग करायची आहे. सेंटरमध्ये ते ऑब्जेक्ट आपल्याला घ्यायचे असते. तर त्यासाठी एक जनरली आपल्याला बकेटचे ड्रॉइंग येते. आपण बकेटची प्रॅक्टिस करूया. साईडला आपल्याला मग या दुसरं कुठली एक एखादी वस्तू येऊ शकते. तर आधी आपण बकेटसाठी एक रेक्टेंगल शेप ड्रॉ केला. बकेटचा शेप सिमेट्रिकल असल्यामुळे आपल्याला आधी त्याचे सिमेट्रिकल 2 पार्ट करून घ्यायचे. जसे व्हिडिओमध्ये दाखवत आहे अशा पद्धतीने आपल्याला ड्रॉ करायचे आहे. वरचा टॉप बनवत असताना असे इक्वल 4 पार्ट करा. नंतर ओव्हल शेप्स आपल्याला ड्रॉ करायचे आहे. जेव्हा पण आपण ड्रॉइंग करत असतो त्यावेळेस पेन्सिल फेंट चालवायची. जास्त प्लेस हातावर जोर टाकून ड्रॉ करायचे नाही. पेन्सिल हलकी स्मूथ चालवायची आहे, जेणेकरून आपल्याला फायनल ड्रॉइंग करायची असते त्यावेळेस ते इझिली आपण मिटवू शकतो, रब करू शकतो. बघू शकता ड्रॉइंग करत असताना पेन्सिल हलकी चालवा. तर आपल्याला एक मगची ड्रॉइंग करायची आहे. तर सेम मेथड आपल्याला यूज करायची असते. जेव्हा पण आपल्याला राऊंड शेप ओव्हल शेप बनवायचा असतो त्यावेळेस हीच टेक्निक आपल्याला यूज करायची असते. आपलं ड्रॉइंग झाल्यानंतर आपल्याला बाहेर आपले जे ड्रॉइंग आउटलाईन केलेली असते ते आपल्याला रब करायची आहे. नंतर आपल्याला पेन्सिलीने फायनल आउटलाईन करायची आहे. तर आपण अशा पद्धतीने आपली ड्रॉइंग कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला कलर पेन्सिल घ्यायची. कलर पेन्सिल माध्यम आपल्याला सोपं असते. त्यासाठी ज्या
पेन कलरची आपल्याला बकेट बनवायची असते, तर कलर सेट्स आपल्याला घ्यायचे आहेत. आणि जेव्हा पण आपण करत असतो तेव्हा कलर करत असताना एकच डायरेक्शनमध्ये कलर करायचा असतो. कलर करत असताना आधी लाईट कलर करायच्या, म्हणजे कलर पेन्सिल अलगद चालवायचे, लाईटली चालवत असतात. तर सर्वात शेवटी आपल्याला डार्क करायचा असतो. लाईट पेन्सिल चालवत असतो त्यावेळेस आपल्याकडून काही चुका होत असतील तर ते इझिली आपण मिटवू शकतो. तर म्हणून कलर काम करत असताना आधी कलर लाईट करत चला. लाईट टोन आधी कंप्लीट करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मिडल टोन, डार्क टोन अशा पद्धतीने लाईट टू डार्क आपल्याला कलर करत जायचे असते. तुम्ही बघू शकता. आणि जेव्हा पण कलर करत असणार तेव्हा हाताखाली एक व्हाईट पेपर ठेवायचे आहे, जेणेकरून आपलं पिक्चर पेंटिंग जे आहे ते ब्लॅक काळं होणार आणि त्याला डाग लागणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. तो बघता आहे आता लाईट टू डार्क करत जातो आहे मी. वरती एका साईडने आपल्याला लाईट दाखवायचा असतो आणि एका साईडला डार्क, म्हणजे अपोजिट त्या ऑब्जेक्टवर होणारा परिणाम आपल्याला दाखवायचा. लाईट, सेट, शॅडो, मिडल टोन, शॅडो, रिफ्लेक्शन. तर आपण मग साठी आपण कलर करतोय ब्ल्यू कलर. ॲज इट इज आपल्याला कलर करायचे याच्यात लाईट टू डार्क. कलर करत असतो लाईट टू डार्कच आपल्याला करायचे आहे. अशा पद्धतीने आपण एलिमेंटरीसाठी आपण ड्रॉइंग करू शकतो. अशा पद्धतीने कलर काम करावे.